एक्सपोर्ट बिझनेस करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा किती खर्च असणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर एक्सपोर्ट बिझनेस असो किंवा कोणताही बिझनेस असो, सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट ही माइंडसेटवरती करावी लागेल, आपल्याला मानसिकतेवरती करावी लागेल. कारण मानसिकता असेल तर सर्व बिझनेस शक्य आहे. मानसिकता नसेल, माइंडसेट नसेल तर कोणताही बिझनेस शक्य होऊ शकत नाही. तो किती सिंपल असो, अवघड असो, माइंडसेट याच्यावरती आपल्याला सगळ्यात पहिले खर्च करायचा आहे. म्हणजे तुमच्या ट्रेनिंग पार्ट असेल, तुमचं कपॅसिटी बिल्डिंग असेल, तुमचं नॉलेज असेल, या सर्व गोष्टींवरती आपल्याला माइंडसेटवरती सगळ्यात पहिले आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दुसरा पार्ट आहे तो मर्चंट ट्रेडर्स. आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे मर्चंट ट्रेडर्स या विषयावर. व्हॉट इज मर्चंट ट्रेडर्स? मर्चंट ट्रेडर्स म्हणजे आपल्याला व्यापारी व्हायचं आहे एक्सपोर्ट बिझनेसमध्ये, परंतु आपल्याला इन्व्हेस्टमेंट न करता सुद्धा व्यापारी होता येतं. म्हणजे काय की सपोज एखाद्या व्यक्तीकडनं आपण एखादा शेतमाल घेतला आणि तो समोर बाहेर पाठवला. आता सपोज मी कांद्याचं उदाहरण देतो. एखाद्या शेतकऱ्याकडनं मी कांदा घेतला, त्याला सांगितलं की मी तुम्हाला 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी पैसे देऊ शकतो. आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, भले तर तुम्ही आमच्या एक सिक्युरिटी चेक तुमच्याकडे जमा असू देऊ शकता. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण त्याला प्रॉमिस करू शकतो. आणि ज्या बायर्सला आपण देतोय माल, मग सपोज त्याने सांगितलं की तुमचा जो काही पैसे आहे, तुम्हाला जे काही पेमेंट द्यायचं आहे ते मी 10 दिवसांनी देऊ शकतो किंवा 12 दिवसांनी देऊ शकतो. मग त्याच्याकडनं आलेले पैसे आपण या फार्मरला द्यायचे, आपलं मार्जिन वजा करून. किंवा आपण जे काही आपले व्यवहार ठरले असेल, सपोज तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडनं 12 रुपये किलोने कांदा घेतलेला असेल आणि सर्व खर्च वजा जाऊन त्या व्यापारीला तो 18 रुपये पडला असेल आणि तुम्ही त्या व्यापारीला 20 रुपयाने दिला असेल किंवा 18 रुपयाने दिला, 19 रुपयाने दिला असेल, जो पण तुमचं 1 रुपया किंवा 2 रुपयाचं जे काही मार्जिन असेल किलो मागे, तर ते वजा करून तुम्ही त्या शेतकऱ्याला ते पैसे देऊन टाकले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या मर्चंट ट्रेडर्स पार्टमध्ये सुद्धा काम करता येईल. तिसरं महत्त्वाची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे कुठल्याही एक्सपोर्टर बिझनेस करत असताना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे ई कॉमर्स पोर्टल अँड वेबसाईट. हे दोन गोष्टी किंवा हे कंबाईंड जे काही टेक्नॉलॉजी आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ई कॉमर्स पोर्टल म्हणजे काय? ऑनलाईन आपण सर्व प्रोडक्ट त्याच्यामध्ये डिस्प्ले करू शकतात, त्याच्या किमती असू शकतात आणि त्याची विक्री ऑर्डर करू शकतात. आणि वेबसाईटमध्ये काय असतं की आपल्या कंपनीची प्रोफाईल, आपले इन्फ्रास्ट्रक्चर, आपण जे काही काम करत असाल त्याबद्दलची माहिती, आपले डायरेक्टर बॉडी, आपण आत्तापर्यंत काय काम केलं आहे, आपण याच्या पुढचं मिशन, व्हिजन, व्हॅल्यू काय आहे, तुमचं कॉन्टॅक्ट असमध्ये तुमच्या ॲड्रेस, लोकेशन्स, हे सर्व गोष्टी आपल्यासाठी एक्सपोर्ट बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट आहेत. तर वेबसाईट हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आपल्या एक्सपोर्ट बिझनेसमध्ये महत्त्वाचा आहे. तो का? कारण बरेचसे बायर्स हे बाहेरच्या देशामध्ये, सर्वच बायर्स हे बाहेरच्या देशांमध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक बायर हा तुमच्या जागेवर येऊन तुमच्या कंपनीची पाहणी नाही करू शकत. मग तुमची कंपनी कोणती आहे, तर तुमची वेबसाईट हीच तुमची कंपनीचं ऑफिस आहे, तुमच्या कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यामुळे वेबसाईट जेवढी चांगली ॲट्रॅक्टिव्ह बनवता येईल आणि सर्व माहिती त्याच्यात टाकता येईल तितकं चांगलं असेल. कारण बरेचसे बायर्स हे तुमची वेबसाईट सर्च करतील, तुमची माहिती त्याच्यामध्ये त्यांना दिसणार आहे. त्यामुळे ती माहिती एक प्रॉपर बनवा. आणि आता सध्या वेबसाईट बनवणं किंवा ई कॉमर्स बनवणं याला खूप खर्चिक विषय नाही आहे. पूर्वी तरी याला खूप कमी लोक काम करायचे आणि त्यामुळे खूप मोठा खर्च असायचा, लाख रुपये सुद्धा घ्यायचे. परंतु अगदी आता 10-20 हजार रुपयामध्ये चांगल्या पद्धतीची वेबसाईट बनवून भेटते. त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती, आणि खूप जास्त माहिती असली पाहिजे असंही नाही, एक 5-6 पेजेस त्याचे बनवलेत. अबाउट अस, त्याच्यानंतर अबाउट युअर प्रोफाईल, वर्क वगैरे, होम पेज असेल एक, तुमचं प्रोडक्टचं पेज असेल एक तुमच्या अजून काही सर्व्हिसेस वगैरे असतील ते, आणि लास्ट पेज कॉन्टॅक्ट अस, म्हणजे तुमचा ॲड्रेस, तुमचं लोकेशन, ईमेल ID वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात कॉन्टॅक्ट करण्याच्या दृष्टीने, तर त्या गोष्टी त्या कॉन्टॅक्ट असमध्ये असतात. अशा पद्धतीने एक 5-6 पेजेसचं पान जे काही वेबसाईट आहे ती तुमची चांगली पद्धतीने असली पाहिजे, जेणेकरून तुमचा बायर्स जो तुमच्यासोबत व्यवहार करणारे, व्यवसाय करणारे, डील करणारे, त्याला ती तुमची प्रॉपर माहिती मिळेल. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटमध्ये माइंडसेटवरती पहिले इन्व्हेस्टमेंट करा. ई कॉमर्स पोर्टल किंवा वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही काम करा, त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करा. आणि मर्चंट ट्रेडर्स तयार करा, त्याच्या माध्यमातून आपल्याला हा व्यवसाय करता येऊ शकतो. ते 3 महत्त्वाचे फॅक्टर आपल्या इन्व्हेस्टमेंट आहेत. बाकीचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते किरकोळ आहे. समजा तुमचं खूप मोठं ऑफिस असलंच पाहिजे असंही काही नाही, परंतु एखाद्या जागेवरती बसता येईल. तुमच्या घरातून सुद्धा तुम्ही एक्सपोर्टचा बिझनेस करू शकतात. बाकी तुमच्याकडे 1-2 स्टाफ असू शकतात,
ती एक इन्व्हेस्टमेंट तुमची असू शकते. अदरवाईज खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. तुम्ही एखादा इन्फ्रास्ट्रक्चर हायर सुद्धा करू शकतात. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं एखादं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्ही भाडेतत्वावरती घेऊ शकतात आणि ते वापरू शकतात. तिथं पॅकेजिंग ग्रेडिंग वगैरे करून तुम्ही तुम्हाला एक्सपोर्ट करू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीकडनं सुद्धा करून घेऊ शकतात. त्यामुळे ते पार्ट खूप महत्त्वाचा नाही इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड. आणि डॉक्युमेंटेशन, कंपनी फॉर्मेशन, तुमचं अजून बाकी स्टेशनरी पार्ट, या सगळ्या किरकोळ गोष्टींवरती खर्च तो 1,00,000 2 लाख रुपयामध्ये सगळ्या गोष्टींचा खर्च सॉल्व्ह होऊ शकतो. परंतु तुमचं हे जे काही ट्रेनिंग पार्ट, नॉलेज पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामध्ये वेळ खर्च करा. कारण ते जर असलं, नॉलेज जर असेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड होणार नाही. माइंडसेटवरती इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची आहे. सो या सगळ्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंट करून आपण एक्सपोर्टचा बिझनेस सुरू करू शकता. धन्यवाद.